19,000 रुपयांसाठी बहिणीचा सांगाडा बँकेत घेऊन जाणाऱ्या जितू मुंडाला आता तब्बल 15 लाख मिळालेत। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका व्हिडिओने संपूर्ण देशाला हादरून सोडलं होतं। या व्हिडिओमध्ये जितू मुंडा नावाचा एक वृद्ध व्यक्ती आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जात असल्याचं पाहायला मिळालं। झालं काय तर जितू मुंडा यांना त्यांच्या बहिणीच्या खात्यातील 19,000 रुपये काढायचे होते। त्यांच्या बहिणीचा मृत्यू काही महिन्यांपूर्वीच झाला होता। जेव्हा ते बँकेत गेले तेव्हा बँकेकडून सांगण्यात आलं की बहिणीला घेऊन या तरच पैसे मिळतील। या उत्तरामुळे हताश झालेल्या जितू यांनी चक्क बहिणीचा सांगाडा बाहेर काढला आणि कित्येक किलोमीटर तो खांद्यावर घेऊन जाऊन बँक गाठली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। यानंतर देशभरातून संताप आणि सहानुभूती व्यक्त करण्यात आली। बँकेतील जमा रकमेव्यतिरिक्त अनेक संस्थांनी जितू मुंडा यांना आर्थिक मदत केली। यामध्ये सर्वात मोठं नाव ते म्हणजे फिजिक्सवालाचे CEO अलक पांडे यांचा आहे। त्यांनी जितू मुंडे यांना 10 लाख रुपयांची मदत केली आहे। तसेच राजस्थानच्या कृषी मंत्र्यांनीही आपला 1 महिन्याचा पगार जितू मुंडे यांना दिला आहे। असे एकूण 15 लाख रुपये आता जितू मुंडे यांना मिळाले आहेत। याशिवाय त्यांना त्यांच्या हक्काचे 19,000 रुपये सुद्धा मिळाले आहेत। या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्राच्या पेजला फॉलो करा आणि YouTubeला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।